उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी जाहीर केल्या 4 उपनेत्यांच्या नियुक्त्या। नाशिकचे माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड, जळगावचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, रत्नागिरीचे माजी आमदार सुरेंद्रनाथ माने आणि जालन्याचे सचिन घायाळ यांना संधी। भाडेवाढीनंतर महिन्याभरात बेस्टचे 5 लाख प्रवासी घटले। दरवाढीनंतर प्रवाशांनी बेस्टकडे फिरवली पाठ। नीट पीजी 2025 परीक्षा 3 ऑगस्टला एका सत्रात आयोजित करण्याची सर्वोच्च न्यायालयाची परवानगी। परीक्षा आयोजित करण्याकरता एनपीईला आणखी वेळ देणार नसल्याचं न्यायालयानं केलं स्पष्ट। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस ही परीक्षा पुन्हा घेतली जाणार। आणखी विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्याकरता निर्णय। राज्यभरात 15 जून रोजी पार पडणार सेट परीक्षा। राज्यभरातून 1,10,000पेक्षा अधिक उमेदवारांनी केली अर्ज नोंदणी। मुंबई विमानतळाच्या टर्मिनल 2 इथून येत्या महिनाअखेर प्रीपेड रिक्षा सुरू होणार। आवश्यक त्या पायाभूत सुविधा, सॉफ्टवेअर आणि अन्य सुविधा उभारण्याचं काम सुरू। महायुतीसाठी गेम चेंजर ठरलेली लाडकी बहीण योजना आता महायुती सरकारच्या काही विभागांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचं दिसतंय। कारण लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाचा निधी वळवल्याचं समोर आलंय। त्यामुळे लाडकी बहीण योजनेमुळे सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाला कडकी लागल्याचं दिसतंय। लाडकीमुळे इतर विभागांना कडकी, सामाजिक न्याय आदिवासींची तक्रार, दोन्ही खात्यांचा निधी पुन्हा वळवला। यावर्षी 7,317 कोटींच्या निधीची तरतूद। लाडकी बहीण योजना महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यापासूनच सातत्यानं चर्चेचा विषय ठरतेय। पण आता गेल्या काही महिन्यांपासून लाडकी बहीण योजनेचा निधी महायुतीत नाराजीचं कारण ठरू लागलाय। काही दिवसांपूर्वी सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असलेल्या संजय शिरसाट यांनी त्यांच्या विभागाचा निधी वळवल्याची तक्रार केली। पण आता पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आला। त्यासोबत आदिवासी विकास विभागाचा निधी पुन्हा वळवल्याचं समोर आलं। लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत सामाजिक न्याय विभागाचे 810 कोटी 60 लाखांचा निधी वळवण्यात आला। तर वर्षभरात सामाजिक न्याय विभागाचा तब्बल 6,765 कोटी रुपयांचा निधी वळवला जाणार आहे। तर आदिवासी विभागाचाही 3 वेळा मिळून 335 कोटी 70 लाखांचा निधी वळवला गेला। निधी वळवल्यामुळे सामाजिक न्याय विभागाला यावर्षी 7,317 कोटी रुपयांच्या निधीची तूट भासणार आहे। सामाजिक न्याय विभागाच्या निधीच्या पळवापळवी विरोधात संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा तक्रार केल्याचं कळतंय। या संदर्भात जेव्हा त्यांना विचारणा केली तेव्हा मात्र त्यांनी काहीही न बोलता हात जोडत एक प्रकारे नाराजी व्यक्त केली। सिंडिकेटांच्या मंत्र्यांना निधी मिळत नाही अशी तक्रार होती। तुम्ही काल आदिवासी विभागाचा पैसा वळवला जातो, विरोध करताय, आता बोलत नाही। आदिवासी विभागाचा पैसा वळवला जातो। खरं तर यापूर्वी संजय शिरसाट यांनी विभागाचा निधी योजनेसाठी वळवल्याप्रकरणी आगपाखड केली। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मंत्र्यांनी परिस्थिती हाताळून शिरसाट यांना शांत केलं। पण आता पुन्हा 410 कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्यानं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। महानगरपालिकेच्या जिल्हा परिषद पंचायत समित्या होईपर्यंत पैसे मिळतील, मग ते भले 2 महिन्यांनी मिळतील, महिन्यांनी पण आता मिळतीलच। आणि ते संपता क्षणी बजेट नाही, अजित पवारांनी तर डायरेक्ट सांगितलं बजेटच नाही, कुठून देणार। आणि ते जे मंत्री आहेत सगळे ज्यांच्या खात्यातून एवढे हजार करोड त्यांना न विचारता देत आहेत। जनतेने आम्हाला निवडून दिलेले ह्या कुठल्या घटकावर अन्याय करण्याच्या करता नाही, न्याय देण्याच्या करता। गेल्या वर्षी माझ्या सामाजिक न्याय विभागाला आणि आमच्या आदिवासी विकास विभागाला जो काही निधी दिलेला होता त्याच्यात 39
ते 41% आपण वाढ केली. काही जण बोलून जातात, परंतु त्याच्यात हे निर्णय होतात हे पूर्ण मंत्रिमंडळ घेत असतं. त्याला मंत्रिमंडळाची मान्यता असते. लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याच्या हप्त्याची तरतूद आता सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाच्या हप्त्यातून केल्याची चर्चा आहे. परिणामी लाडक्या बहिणीच्या खात्यात मेचे हप्ते पडायला सुरुवात झाली आहे. पण सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागाचा अनुभव पाहता एकावर अन्याय नको म्हणून येत्या काळात इतर खात्याच्या निधीला कात्री लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. पुन्हा पाहूयात गावाकडच्या 50 बातम्या. आरबीआयनं रेपो रेट कमी करण्यासोबतच कॅश रिझर्व्ह रेशो अर्थात CRR मध्ये सुद्धा कपात करण्याचा निर्णय घेतलाय. मध्यवर्ती बँकेनं अर्थव्यवस्थेत तरलता आणण्यासाठी CRR मध्ये 100 बेसिस पॉइंट्सपर्यंत कपातीची घोषणा केली. 1 मे पासून बेस्ट बसची तिकीट दरवाढ झाल्यानंतर मुंबईकरांनी त्याकडे पाठ फिरवल्याचं स्पष्ट झालंय. दरवाढ झाल्यानंतर महिन्याभरात बस प्रवाशांची संख्या 5 लाखांनी कमी झाली आहे. मात्र बेस्टचा मासिक महसूल सरासरी 74 कोटी रुपयांनी वाढल्याची नोंद झाली आहे. बेस्ट बसची वाढ बघण्यापेक्षा जवळचे प्रवासी आता रिक्षा किंवा टॅक्सीनं प्रवास करू लागल्यामुळे प्रवासी संख्येवरती परिणाम झाल्याचं समोर आलंय. पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट स्थानकातील एका केक शॉपला पेस्ट्री स्टोरेज फ्रीजमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे गुरुवारी आग लागली. या प्रकरणी आता पश्चिम रेल्वेनं आगीचं कारण शोधण्यासाठी एक समिती स्थापन केली. समितीमध्ये इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन, पश्चिम रेल्वेचा ऑपरेटिंग कमर्शियल, इलेक्ट्रिकल विभाग आणि रेल्वे प्रोटेक्शन फोर्स यांचा समावेश आहे. मुंबईतील विना अनुदानित शिक्षण संस्थांमधील शालार्थ आयडी नसलेल्या शिक्षकांना बाहेर काढण्यात आल्यामुळे पुन्हा गोंधळ झालाय. राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेनं या शिक्षकांसाठी हे प्रशिक्षण नसल्याचं स्पष्ट केलं. नीट PG 2025 परीक्षा 3 ऑगस्ट रोजी एका सत्रात आयोजित करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय परीक्षा बोर्डाला दिली आहे. नीट PG 2025 परीक्षा आयोजित करण्यासाठी NBEला आणखी वेळ दिला जाणार नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत BBA, BCA, BBM, BMS या परीक्षा पुन्हा एकदा घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी अत्यल्प झाल्यामुळे कॉलेजेसमधील जागा मोठ्या संख्येनं रिक्त राहणार आहेत. त्यामुळे आणखी विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळावी या उद्देशानं ही परीक्षा पुन्हा घेतली जाईल. इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना अर्ज भाग 2 लॉक करण्यासाठी आज 7 जून दुपारी 12:30 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी अर्ज भाग 2 मधील आपला पसंतीक्रम दिलेल्या मुदतीत लॉक करावा असं आवाहन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं केलंय. व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयानं ITI प्रवेशासाठी 27 जूनपर्यंत मुदतवाढ दिली. विद्यार्थ्यांसाठी 6 जूनपासून चॅटबॉटची देखील व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. मुंबई शहरातील हेल्पलाईन क्रमांक शुक्रवारी काही काळ बंद असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. पुण्यामध्ये महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा रविवारी घेण्यात येणार असून राज्यभरातनं 1,10,000पेक्षा अधिक उमेदवारांनी अर्ज नोंदणी केली आहे. या उमेदवारांना त्यांच्या लॉग इनमध्ये प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यात आलं असून परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेतली जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सुट्टीवर असलेला पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळू शकेल. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 12 ते 13 जूनपर्यंत महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या 5 ते 6 दिवसात राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. सोलापूर जिल्ह्यातील वरदायीने ठरलेल्या उजनी धरणाची पाणी पातळी संथ गतीनं वाढते. धरणात सध्या 80.84 TMC पाणीसाठा जमा झालाय. विकास कामांमध्ये अडथळा आणणाऱ्या आमदारांना पंकजा मुंडेंनी इशारा दिलाय. निधी अडवला जात असल्याचे प्रकार अजिबात सहन करणार नाही. कुणी अडवणूक करत असेल तर रेकॉर्डवरती घ्या आणि अजित पवारांसमोर मांडा, अशा सूचना पंकजा मुंडेंनी केल्या आहेत. कोल्हापुरात सतीश पाटील गटाचे महापालिकेतील गटनेते शारंगधर देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीमध्ये तिकीट डावलल्यामुळे देशमुख नाराज होते.